आणि ही बघ ही बहीण आहे त्याची. तिची बहीण आहे. रील आपण त्यांची प्ले करतोय ऑन डिस्प्ले. गुड मॉर्निंग. तर आज आहे संडे आणि कृषिका आज बैठकीला गेली. तिची गुरुपौर्णिमेची बैठक आहे, तर ती सकाळीच गेली 7:45 वाजता. आणि कपडे वगैरे धुवून झाले आणि हे इस्त्रीचे कपडे आहेत. म्हणजे संध्याकाळी आपल्याला जायचं आहे फंक्शनला वरळीला, त्यासाठी इस्त्री करायला देते. घरात एवढा आज वेळ नाही इस्त्री करत बसायला. आणि आता हे इस्त्रीचे कपडे देऊन जाणार कृषिकाला आणायला. किशोरी आली आहे इकडे. थांब तिथेच घरापर्यंत. पॅन्ट आहे, शर्ट आणि ड्रेस आहे. ऐका ना, ती कडक प्रेसवाली कोणतं वेगळं आहे ना ते माझ्या ड्रेसला करा. नाही होणार. एक कपड्यासाठी नाही चालू करायचं, तुला टाइम लागतो चालू करायला. एक कपड्यासाठी नाही, तुला 1 तास लागतो चालू. माझ्या शर्ट करा, शर्ट आणि ड्रेस इस्त्री करून त्याचा कडक मस्त आहे, व्यवस्थित करून द्या. चांगलं करून दे. येणारच नाही इकडं. तू नाही येणार माझ्याकडे. आणि माझ्या काय कोणच्याकडे तू माझ्याकडे आलीसच कुठे. तिला मारलंय ना मी, म्हणून येत नाही तिकडे. बैठकीवरनं सुटली आणि गेली किशोरीसोबत. मी आले दुकानात दूध घ्यायला. दुधाची पॅक घेतली. तर आज नॉनव्हेज नाही बनणार आहे, कारण का आज आहे संकष्टी, त्यामुळे आज बनणार आहे भरली वांगी, चपाती, खीर. मग ते वांगी बघा किती आहे. आणि हे कूट बनव. हो नाही आहे ना कोथिंबीर. आणि याच्यात कूट, शेंगदाण्याचा मसाला रेडी केला ते भरायचं. तर एकीकडे आपली डाळ होते आणि आज भरली वांगी केले. तर आत्ता जेवण झालंय, फक्त खीर करायची आहे. म्हटलं आज मोठी बैठक आहे, मला गजरा आणायचं आहे. कृषिका किशोरीकडे गेले, जी बैठकीवरून सुटली ती. आणि परत आयब्रो जरा वाढले ते करायचे. छोटी मोठी जी कामं आहेत ती करून येते. आत्ता जेवण झालं आणि आज नॉनव्हेज नाही बनवलं. पप्पा पण बोलले की नको नॉनव्हेज करायला. म्हटलं भरली वांगी करते, सगळ्यांना आवडतात. आणि परत काहीतरी गोड बनवते. मोदक करायचे होते, पण मोदक करायला तेवढा वेळ नाही आहे, कारण का जेवून सगळी भांडी वगैरे आटपून आपल्याला बैठकीला जायचं आहे. परत तिथून येऊन लगेच मला वरळीला जायला निघायचं आहे. चला. आणि आजचं वातावरण बघितलं ना, सकाळपासून काळोख आहे, बारीक बारीक पाऊस लागतं, मस्त वाटतंय. तुमचं आभाळ भरून आलं आहे. आता मला मार्केटला जावं लागतं आहे, कुठे गजरा भेटतो आहे बघू. मी रिटर्न आली आपले गणेश स्टोअरमध्ये. ते कलर चेंज करायचे आहेत आणि कॅमलचे घ्यायचे आहेत मला. कॅमलिंगचे परफ्यूम बघ. जेंट्ससाठी हवेत, गर्ल्ससाठी नाही. हां ओके. अजून कोणत्या आहेत? तर कृषिकासाठी मी कॅमलिंगचे कलर फायनली घेऊनच टाकले. म्हटलं एवढे काय करणार, म्हणून छोटेसेच घेतलेत. एकाच वेळेला सगळी दिवाळी करून टाकते, त्यामुळे जास्त कलर नाही घेतले. आत्ताच मार्केटमधनं पटापट आले, कृषिकाला किशोरीकडून घेऊन आले. चल चल. आणि आज फ्रेंडशिप बँड काय फ्रेंडशिप डे आहे ना, तर अंगठी घेतला नाही. काय पोरगी आहे. आणि आता मी चालले पार्लरमध्ये, मला आयब्रो करायचे. अरे तो बँड कुठे आहे? हां जाऊ दे चल. कधी गेलं ग? आत्ता मगाशी ना. बेला आहे का? बेला घरी आहे बाबा. घरी आहे.
आत्ताच बैठकीवरून आले आणि पटकन चेंज केलं आणि वरळीला जायला निघालो, कारण का आज बक्षीस समारंभ आहे. तर कृषिकाने मस्त असं वन पीस घातलेला का बाबू, गोड दिसते माझी बाबू एकदम. हो हो हिरोईन हे बघा मस्त दिसते एकदम. आणि किरण डायरेक्ट येणार आहे आणि आज बक्षीस समारंभ आहे. आता बघू किरणचा कितवा नंबर येतो आहे आणि आज दादांचा बड्डेसुद्धा आहे. चला, तर जवळजवळ 1 तास झालं मी टॅक्सी शोधते आहे मार्केटमध्ये. नशीब आत्ता मिळाली, म्हणजे 7:30ला घरातनं निघाली, 7:30 झालं म्हणजे अर्धा तास तरी झाला. बघ आत्ता भेटली टॅक्सी. हो इकडे ये तुझं. तर वरळीला जाता जाता दादरला पण नाही पोचली, त्याची टॅक्सी खराब झाली, त्यामुळे मला उतरावं लागलं. तर दुसरी टॅक्सी बघते. काय प्रॉब्लेम आहे, एक तर टॅक्सी लेट मिळाली, त्यात हा प्रॉब्लेम. आता टॅक्सी पटकन भेटायला पाहिजे मला. दुसरी पण मला त्या सर्कलवरनं एवढं फिरून येऊन तर दुसरी टॅक्सी मिळाली. कधी पोचते 8 मला इथेच वाजले दादरमध्ये. बघू वाटी हो. तर फायनली आत्ता वरळीला पोचले आहे. कृषिकाची एक्साइटमेंट बघा. टॅक्सीने एवढा गंडवलं ना आम्हाला, म्हणजे जवळ 1.5 तास मी प्रवासच करते. हां फायनली काय पोचलो. चल राकेश पवार इथेच राहतात का, बर्थडे बॉय. वाढदिवसाच्या शुभेच्छा. हो बाई दिसत पण नाही. कांचू चल चल बंटी. काय बाबा बरे आहेत ना, कुठे गेल्या बहिणी. हो बाई पाणी भरताय, अरे मला कंटाळा आला. मग छान दिसतंय, गरगरायला लागलं. मी तुम्हाला चहा बनवायला सांगणार होते, म्हटलं कुठे बनवतो आई. येईल किरण येईल इथे, पण कोण असेल तेव्हा. बॅटरी लो आहे का प्रणाली. अगं 8% आहे, तिथे काय शूट करशील मग. आहे ना बॅटरी आणली. तू जाता त्या साईड. नाही जा जा जा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर दादा. दादा म्हणा ना हॅपी बर्थडे टू यू. ओ दादा बोलला ना तुम्हाला, लक्षात ठेवा. नातं चेंज केलं बहिणीने. आईस्क्रीम केक आहे का. तर दादांचा बड्डे केक कट केला आणि ते लोक गेले पुढे आणि किरण आत्ताच आला आहे कामावरून, त्यामुळे मी वरती थांबलेली त्याच्यासाठी. त्याने चेंज वगैरे केलं आणि आता तिकडे पोचतो. चलो. केक तू आधीच आणलास. मी नव्हता केक आणला, मेघनाने आणलेला आईस्क्रीम केक. हां वहिनींना विचारतो. त्याचप्रमाणे जैन साहेबांचं श्री निलेश पासलकर साहेब सन्मान चिन्ह देव. अरे शोधते अगं, ही अशीच करते. चलो. रोख रक्कम मंडळाच्या हस्ते त्यांना दिली जाते. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. इंस्टाग्रामच्या पेज माध्यमातून शॅगी कोंडविलकर एकदा जोरदार टाळ्या गजरात स्वागत करायचं आहे. आपण सागर कोंडविलकर यांच्या रील्स इंस्टाग्राम पेजच्या माध्यमातून बघू शकता. सामाजिक बांधिलकी असेल, रोड सेफ्टी असेल, अनेक माध्यमांमधून जीवनाचं रक्षण कसं केलं जाईल, कायद्याचं ज्ञान, अशा प्रकारच्या उत्तम रील्स यांच्या वतीने इंस्टाग्राम पेजवर सेंड केलेले असतात. आपण सर्वांनी पाहू शकता. आणि शागी दादाला येणाऱ्या काळामध्ये असंच काहीतरी चांगलं चांगलं सुचत राहू हीच आपल्या मुंबई पोलिसांच्या राजाची चरणी प्रार्थना व्यक्त करतो. आणि संपूर्ण टीम मी मंचावर आमंत्रित करतो. अंतर्वसाहत द्वितीय पारितोषिक किरण पास्ते जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मागील वर्षीचा विजेता हा स्पर्धक, जरा जोरदार टाळ्या झाल्या. मुंबई पोलिसांचा राजा 2025 विजेता स्पर्धक किरण पास्ते यावर्षी द्वितीय पारितोषिकावर समाधान मानावं लागेल, पण त्यांना सुद्धा
रील आपण त्यांची प्ले करतोय ऑन डिस्प्ले. संकटकाळी धावून येणारा ऍक्टर, लेखक आणि आमचे परम मित्र राकेश पवार, एकदा जोरदार टाळ्या दिल्या पाहिजे. प्रथम पारितोषिक हे त्यांना जात आहे. आणि दुग्ध शर्करा योग म्हणजे गणपती बाप्पाच्या या पाद्यपूजन सोहळ्या दिवशी त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे. जरा एकदा हॅपी बर्थडेचं गाणं जर प्ले झालं साऊंड दादा तर खूप बरं होईल. आणि पुन्हा एकदा गणेश मंडळातर्फे आणि आमच्या कार्यकारी मंडळातर्फे आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हीच कला आपण वर्षानुवर्ष जपावी आणि अनेक सुसंदेश आपण समाजाला देत राहाल अशी आशा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्याला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. तर आत्ताच बक्षीस समारंभ वगैरे झाला आणि दादांचा बड्डे सेलिब्रेट पण घरीच केला. आणि आता बाहेर जेवायला आलो आहे दादरमध्ये. रात्रीचे 10 वाजून गेलेत. वाजलेत किती? सॉरी 11 वाजलेत. कळलंच टाईम कसं गेलं. आणि आता आलो आहे स्टार मॉलमध्ये इकडे जेवायला. दादांनी टेबल बुक करून ठेवलेला. चला भेटायला आली ना मी आणि मी वाट बघते. ही वाट बघते ते आता परत रिटर्न तरी कसं जाऊ. गुडघा फुटलेला माझा. म्हटलं जाऊ दे आता जाते. सेकंड तसेच बोंबलत खूप बोलायला लागलीस आज. खूप बोलायला लागलीस. थांब जरा. तिसरा आलाय माझा. दुनिया से होंगे ही ना प्यार हम सबकी परवाह करे क्यों तुम्हें हमारा दिया हे काय आहे? अरे तुझीच बायको आहे. वा 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 वा. जागले से वा वा वा. रात्री बक्षीस समारंभ झाला. दादांची बड्डे पार्टी झाली आणि माझी तब्येत पण बिघडली. एवढं डोकं दुखत होतं ना, मला घरघरल्यासारखं होत होतं. 2 वाजता आलो तर डायरेक्ट झोपलो. आणि कालचा तुम्हाला जो व्हिडिओ आहे तो मी आता उद्या पोस्ट करेन. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय, गुड नाईट.